अभिनेता संकर्षण कराडेची महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकारणावरची एक कविता प्रचंड गाजतीये। संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी हे दोघं मिळून संकर्षण व्हाया स्पृहा या कवितांचा कार्यक्रम सादर करतात। याच कार्यक्रमाच्या ठाण्यातील प्रयोगामध्ये संकर्षणनं सध्याच्या राजकारणावर मार्मिक भाष्य करणारी कविता सादर केली। विशेष म्हणजे उपस्थित रसिकांनी तब्बल 2.5 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट करून या कवितेला दाद दिली आणि त्यानंतर अवघ्या काही तासात ही कविता सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाली। हा प्रतिसाद इथंच थांबला नाही, तर महाराष्ट्रातल्या विविध राजकीय नेत्यांनी रसिक मनानं आणि खिलाडू वृत्तीनं ही कविता स्वीकारून संकर्षणचं कौतुक केलं। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, विनोद तावडे आणि आशिष शेलार या नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या हे संकर्षण कडूनच जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी राखी पाटोळेनं। बरं का, ही कविता तुमच्यासाठी खरं तर नाहीये, ही कविता सर्वसाधारण लोकांसाठी। तुम्ही कसे भारी आहात, खरंच भारी नाही आहेत का? तुम्हाला आता कशाचंच काही वाटत नाही, तुम्हाला आपलं नुकसान झालंय हेही काही वाटत नाही, तुम्हाला कशाचा काही फरकच पडत नाही। ह्या कवितेमध्ये बरं का एक कुटुंब मला भेटलंय। आता ते कुटुंब, त्या कुटुंबातले जे आजोबा आहेत ना, ते त्यांचं दुःख सांगतायत। काय दुःख आहे ते ऐकून घ्या, बघा तुम्हाला आवडतंय का आणि समजून घेता येतंय का। की सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, खात्या पित्या घरचं तरी दुःखीच मला वाटलं। संकर्षण आता माझ्या सोबत आहे आणि त्याची राजकारणावरची सध्याची कविता तुफान व्हायरल होते आणि त्याच निमित्ताने आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कवितेत तू मतदारांच्या मनातलं बोललायस, म्हणूनच त्याला इतकी लोकांनी त्यावेळेसुद्धा सादर केल्यानंतर ज्या पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळालेला आहे। कधी सुचली, कशी सुचली आणि ही उत्स्फूर्तपणे तू सादर केली की ठरलेलं होतं की आज मला ही सादर करायची? ही कविता मी सादर केली आमचा संकर्षण व्हाया स्पृहा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये। ही कविता त्या कार्यक्रमामध्ये आमचा एक शो फ्लो ठरलेला आहे की आपण या मार्गाने जाऊया आणि इथे आजचा कार्यक्रम पूर्ण करूया। तर तिथे आमचा एक नवीन कवितांचा सेगमेंट आहे, तिथे मग गेल्या काही दिवसात केलेल्या नवीन कविता वगैरे ऐकवण्याचा प्रयत्न करतो। सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, खात्या पित्या घरचं तरी दुःखी मला वाटलं, माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं, मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं। माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं, मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं। तुमच्यापैकी कुणाला काही झालंय का? तिन्ही सांजेला असे बसल्यात, कुणी गेलंय का? कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा, डोळे तांबडे लाल, बहुतेक रडले होते डसाडसा। तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय, तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय, आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक मत वाया गेलंय। तर मग तिथे मी मागच्या 3 प्रयोगांमध्ये एकदा मुंबईत, एकदा नाशिकमध्ये आणि परवाच्या दिवशी ठाण्यामध्ये अशी 3 ठिकाणी ही कविता ऐकवली। तर मुंबई आणि नाशिकमध्ये जेव्हा सादर केली तेव्हा मला पाठ नव्हती, मी पाहून म्हणत होतो, पण परवाच्या ठाण्याच्या प्रयोगापर्यंत ती मला पाठ झाली होती आणि ती मी ऐकवली। ती ठरली होतीच ऐकवायची आहे, ऐकवताना थोडीशी धाकधूक होती कारण हा विषय तसा सेन्सिटिव्ह आहे आणि मुळात राजकारणाविषयी बोलायची माझी पात्रता नाही, अनुभव नाही, तेवढं माझं वय नाही आणि ते माझं क्षेत्रही नाही। मी आपलं एक नागरिक म्हणून काहीतरी मांडलं आणि ते लोकांनी स्वीकारलं असं आपण म्हणूया। कधी सुचली म्हणजे असं आणि लगेच झाली ही तयार की कसं ती प्रोसेस? खरं तर काय झालं, 15-20 दिवस मला थोडंसं बेचैन वाटत होतं कारण जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या ना, तर एक साधा विचार आला की अरे खरंच एखाद्या कुटुंबामध्ये एखादे आजोबा असतील की जे कुठल्या तरी वेगळ्या पक्षाला मानणारे असतील, एखादा मुलगा असेल जो वेगळ्या पक्षाला, तर आज त्यांच्यातल्याच घरातल्या घरात काय चर्चा होईल की अहो तुमचं हे तुमचं हे, अहो तुमचं, असं काहीतरी होईलच ना। तर मग मला असं वाटलं की चला आपण एखाद्या गोष्टीसारखं एखादं कुटुंब घेऊया आणि त्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या विचारधारेला मानणारी वेगवेगळी माणसं घेऊया, मग त्यांची आत्ताची काय मनस्थिती असू शकते असा विचार केला आणि लिहिलं। आणि मग ते 15-20 दिवस मला लागले कारण एक कडवं रोज सुचत नव्हतं, कधी थोडा वेळ लागत होता, कधी रात्री उठून बसत होतो, कुठेही सुचत होते। मग काय कधी प्रवासामध्ये, कधी रात्री घरी बसल्या तर ठीक आहे, पण ती झाली आणि अशी ती झाली, लोकांपर्यंत आली। एरवी राजकीय पोस्ट करायची जरी म्हटलं तरी धाडस होत नाही कारण ट्रोलिंगची भीती वाटते, पण याच्यामध्ये तर नेत्यांनीच या कवितेला म्हणजे त्यांच्यातल्या रसिकानेच या कवितेला दाद दिली आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, विनोद तावडे, म्हणजे किती नावं घ्यावं, या नेत्यांनीच तुला फोन करून काहींनी भेट घेऊन दाद दिली, प्रतिसाद दिला आहे।
तर ते सगळं जाणून घ्यायला आवडेल. गेल्या 2 दिवसातनं माझा हा फोन खूप श्रीमंत झाला आहे, मी तुला सांगतो. कारण आपण आणि ॲट द सेम टाईम मला हेही कळलं की ही मोठी माणसं खरंच किती मोठी असतात. आपण खाली खूप काहीतरी विचार करून आणि एकमेकांचे हेवे दावे करून चिखल करून घेतो. मला प्रत्यक्ष व्यक्तिगत ह्या कानानी गेल्या 2 दिवसात उद्धव ठाकरे साहेबांचा, राज ठाकरे साहेबांचा, विनोद तावडे साहेबांचा स्वतः आवाज ऐकला. मी त्यांचे कॉल रिसीव्ह केले, त्यांचे कॉल येणार आहेत हे मला संबंधित लोकांनी आधी फोन करून सांगितलं. पवार साहेब माझ्याशी स्वतः नाही बोलले, पण त्यांचे एक निकटवर्ती आहेत, त्यांनी मला फोन करून सांगितलं की मी तुमच्या कविता नेहमी साहेबांना ऐकवतो. त्यांना ही पण पाठवली, त्यांना ती आवडली. आणि सगळं ह्या राजकारणाचं हे निवडणुकीचं सगळं झाल्यानंतर तुम्ही एकदा या, 1 तासभर त्यांना सगळ्या कविता ऐकवा, असा त्यांचा निरोप आला. चुकली वेळ, झाला खेळ, वेगळं संधान साधलं. एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं. मग नवा साहेब घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का? नवा साहेब घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का जुन्या साहेबासोबत राहून तुतारीतून आवाज काढू का? तावडे साहेब स्वतः दिल्लीवरनं बोलले, काय सुंदर लिहिली तुम्ही. मला विनोद तावडे सरांच्या ज्या मिसेस आहेत वर्षाताई, त्यांच्यासाठी त्या स्वतःसुद्धा उत्तम लेखिका आहेत, त्या उत्तम कवयित्री आहेत. तर मध्यंतरी त्यांच्या काही कवितांचं रेकॉर्डिंग मी केलं होतं, तर त्याच्यामुळे आम्ही तेव्हा संपर्कात होतो. तर त्यांनी मला काल कौतुकाचा इतका छान मेसेज केला की अहो तुमची कविता इतकी छान झाली, आम्हाला सगळ्यांना आवडली. आणि साहेबांनी स्वतः ती आमच्या घरच्या सगळ्या ग्रुपवरती पाठवली. तर ऐक तुला सांगतो, म्हणाले असं झालंय, आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक मत वाया गेलंय. आता हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे. नातवापासून सुरुवात केली ओळख करून द्यायला. आता हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे. सभेला जायचं, घोषणा द्यायच्या याला फारच जोर आहे. बरं एवढं करून मतही दिलं तरी याचं भागलं नाही. पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही. वा, मग ती सभा, ती गर्दी, तो आवाज, त्या घोषणा, त्याचं पुढे काय झालं? मग ती सभा, ती गर्दी, तो आवाज, त्या घोषणा, त्याचं पुढे काय झालं? आणि असं करत याचं मत 3-4 वेळा वाया गेलं. आता मला राज सरांचा फोन आला, राज साहेबांचा, आणि ते म्हणाले की परवाच्या दिवशी 11 वाजता मला भेटायला या. तर आज मी सकाळी 7:30 वाजताच मीरा रोडून निघालो आहे. मी 9 वाजता शिवाजी पार्क दादरला पोचलो आणि 11च्या वेळेच्या आधी 2.5 तास मी तिथेच फेऱ्या मारतोय. का तर मला असं वाटलं की काय होणार आहे, ते भेटल्यावर पहिल्यांदा काय म्हणणार आहेत, आपली तंतर ते ना. आणि मी त्यांच्या घरात गेल्यावर घरच्या ग्रुपवर मेसेज टाकला की मी त्यांच्या घरात येऊन बसलोय. तेव्हापासून आमचे बाबा सारखे बीपी चेक करत आहेत, त्यांना असं वाटतंय. आणि मी हे जाऊन राजसाहेबांना सांगितलं की म्हटलं हो आमच्या घरचे अगदी धडधडत आहे त्यांना की मी. तर ते मला बरं तेही एवढे मिश्किल आहेत. मी जेव्हा त्यांच्या घरातून बाहेर पडलो मला असं म्हणाले की घरच्यांना सांगा सुखरूप बाहेर पडलोय म्हणून. तर म्हटलं अहो असं काय आहे. पण ते त्यांना वाटत होतं की तुमच्याकडे गेले तर विषय काय होणार आहे, गप्पा काय निघणार आहेत. ते होते, त्यांच्या पत्नी होत्या शर्मिलाताई, आणि आम्ही गप्पा मारल्या. बरं याच्यामध्ये कुठेही चर्चा करून तू असं का लिहिलं तसं का लिहिलं काहीही नाही. इन जनरल तुझं काय चाललं आहे, तुझं नाटक कसं चालू आहे, कुठे राहतोस, तुझ्या घरी कोण कोण असतं, मग आपल्या भारतामध्ये असा पिक्चर तयार, म्हणजे सिनेमा, राजकारण, भारत, महाराष्ट्र, अशी सगळी चर्चा त्यांनी माझ्याशी केली आणि आनंदाने केली. मी तिला कितीदा म्हणलं सुनबाई बाण जपून वापरायचा असतो ग, एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग. मग जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली. अहो जिथे शब्दांनी आग लागायची तिथे हातात मशाल आली. वा वा. मग तो बाण, तो बाणा, ते कडवट, ते सैनिक यांच्यात असं काय झालं. पण असं करत या माझ्या सुनेचं मत मात्र वाया गेलं. उद्धव ठाकरे काय म्हणाले? बापरे, मी तुला सांगू का, मला ना घामच फुटला होता. कारण ह्या माणसांची नावं आपण काल सकाळी बरोबर 9:30 वाजता मला. तुझी रिॲक्शन काय? माझी रिॲक्शन एकतर मी असा बेचैन घरामध्ये फिरत होतो, म्हणजे असं आपण बेचैन, दुसरा शब्द नाही, मी रेस्टलेस होऊन घरभर फिरत होतो. त्यांचा फोन आला आणि ते स्वतः म्हणाले की नमस्कार, जय महाराष्ट्र, मी उद्धव ठाकरे बोलतोय. म्हणलं हां बोला सर. तर मला म्हणे अहो काय आमच्या सुनेचं अस्मितेचं एक मत वाया घालवलं तुम्ही. तर त्यांची ती अशी गंमत करत बोलायची शैली आहे ना. म्हणलं अहो नाही सर ते नाही अहो फार उत्कृष्ट, फार सुंदर. तर मी त्यांना प्रश्न विचारला, म्हणलं तुम्ही रागवलं आहेत का? अजिबात नाही. अहो आजच्या काळात उद्धव साहेबांचा हे शब्द की आजच्या काळात असं कोणीतरी खरं खरं लिहिणारं पाहिजेच की ज्यांनी खरं काहीतरी बोलावं, आमच्यापर्यंत ते पोचावं, आमच्याही चुकाला आम्हाला कळतील. आणि ते असं म्हणाले की इथून पुढेही असं छान छान लिहित जा, जेणेकरून
तुमच्यामध्ये काय चाललंय तेही रिफ्लेक्ट होईल आणि आमच्यापर्यंत इथे पोहोचेल. आता ही माझी बायको बर का, ही घडवेल तेच घरात घडतं, नाव हिचं लक्ष्मी, हिला कमळ फार आवडतं. मी लगेच पुढे विचारलं, माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल की अहो कमळ जिथल्या तिथेच आहे, मग यांचं मत वाया गेलं नसेल. मी लगेच पुढे विचारलं, माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल, अहो कमळ जिथल्या तिथेच आहे, मग यांचं मत वाया गेलं नसेल. आजोबा म्हणाले, ती दुःखात नाहीये तशी, पण तिच्या मनात तळमळ आहे, कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे. आशिष शेलारांची प्रतिक्रिया. त्यांची प्रतिक्रिया आली आमच्या निर्मात्याकडे की मी लवकर हा कार्यक्रम पूर्ण बघायला येणार. या कवितेने नाही, कवितेची खूप आवड आहे, हे म्हणजे ही माझी उत्सुकता आता खूप वाढली आहे आणि मी तुमचा अख्खा कार्यक्रम, त्याच्या नाटकाच्या प्रयोगाला जाणार, मी त्याच्या नाटकालाही जाणार आणि मी त्याचा कार्यक्रम बघायला सुद्धा नक्की जाणार. ही त्यांच्याकडनं काल प्रतिक्रिया आली मला. तर बघ, सगळ्या पक्षातून सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांनी मला पर्सनली फोन केले. किती आनंदाची आणि त्यांचं मन मोठं असल्याचं लक्षण आहे बघ. या कवितेतली कुठली अशी गोष्ट आहे जी तुला असं वाटते की नेत्यांनी इतकं स्पोर्टिंगली ते घेतलं आहेत, म्हणजे त्यांच्या रसिक मनाने याला दाद दिली आहे? कुठली गोष्ट यातली? मला असं वाटतं की खरेपणा असेल कदाचित, किंवा काय होतं ना, कधी कधी तिनं शूट पण अशा ठिकाणी झाली आहे ना की गडकरी रंगायतांचा प्रयोग होता, त्याच्यामुळे ऑडियन्सचा रिस्पॉन्स पण कळत होता. ते कुठे टाळ्या वाजवत आहेत, कुठे उसळून टाळ्या वाजवत आहेत, कुठे उभे राहत आहेत, हे त्यांनी पाहिलं असावं. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की नाही अरे लोकांच्या मनातलं बोलतोय, म्हणून कदाचित त्यांना ते स्वीकारायला अजून सोपं गेलं असेल. कारण जेव्हा लोक प्रतिसाद देतात तेव्हा ती गोष्ट स्वीकारली जातेच ना. कॅमेरा पर्सन अनुप रस्तोगी सोबत राखी पाटोळे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.